आज आपण स्वीटकॉर्न कणसापासून चिवडा बनवणार आहे. त्यासाठी मी हे स्वीटकॉर्नची दाणे काढून घेतलेले आणि थोडेसे मी झेजरून घेतलेले आहेत. खलबत्त्यामध्ये जरा चेचून घेतलेले आहेत. असेच घ्यायचे म्हणजे आतमध्ये मसाला आपला जातो. आणि हा त्याच्यात लावण्यासाठी हा मसाला थोडा एक कांदा घेतलेला आहे, शेंगदाणे, चवीपुरती मीठ, थोडीशी हळद, चाट मसाला आणि आलं लसणाची पेस्ट. आणि नंतर मी कांदा लसूणची चटणी त्याच्यामध्ये घालणार आहे. ही पॅन ठेवलेला आहे. पॅन गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. थोडं तेल घालायचं म्हणजे फक्त आपल्याला हे आपण झेजरलेले आहेत ना ते त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे स्वीटकॉर्नचे, म्हणून थोडं तेल घालायचं आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये भाजून घ्यायचे. चेचून घेतल्यामुळे स्वीटकॉर्नचे दाणे चेचून घेतल्यामुळे छान होतो चिवडा. त्याच्यामध्ये मसाला जातो म्हणून जरा हे आपण झेजरून घ्यायचे. हे बघा आपले हे भाजलेले आहेत. आता हे आपण काढून घेऊया. असे भाजले पाहिजे. तर थोडे थोडेसे डाग पडले पाहिजे. आणि आता हे आपण काढून घेऊया. पॅन ठेवलेला आहे परत काढून, त्याच्यामध्ये तेल घालूया. थोडं तेल घालायचं. त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर मोहरी जिरं घालायचं. थोडं मोहरी जिरं, मोहरी जिरं तडतडल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा थोडा भाजून घ्यायचा. कांदा आपल्याला भाजलेला आहे. त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आणि या कांद्यामध्येच आपल्याला हे भाजून घ्यायचे. त्याच्यामध्ये हे शेंगदाणे, शेंगदाणे पण आपण त्याच्यामध्येच भाजून घ्यायचे म्हणजे ते तळले जातात. शेंगदाणे पण आपले त्याच्यामध्ये तळले गेले. आणि कांदा लसूण चटणी 1-1.5 चमचा घालून परत आपल्याला हलवून घ्यायचं. म्हणजे कांदा लसूण चटणी घातल्यानंतर आपल्याला दुसरा कुठलाही मसाला घालायला नको, म्हणून आपल्याला हा मसाला घालायचा. हा मसाला कांदा लसूण मसाला घातला ना की सर्व त्याच्यामध्ये मसाले आले. त्याच्यामध्ये चाट मसाला, हळद, आणखी आपण हे भाजून ठेवलेलं स्वीटकॉर्नचं घालायचं त्याच्यामध्ये आणि सर्व हा मिक्स करायचा. मीठ, चवीपुरतं मीठ घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये 1 चमचा पाणी घालायचं. परत हलवून द्यायचं. जास्त घालायचं नाही. आणि आपण ह्याच्यावर झाकण झाकून थोडा वेळ आपण हे
वाफ देऊन घेऊया. म्हणजे आपण त्याच्या अगदी थोडीशी चवीसाठी साखर सगळ्यात लास्ट घालायची आणि परत आपल्याला हलवून घ्यायचं. सर्वात शेवटी साखर घालायची, अगदी थोडी घालायची, कारण का ते पण स्वीटकॉर्न पण गोडच असतात, म्हणून थोडीशी चवीसाठी साखर घालायची. एक 2 मिनिटं ठेवूया आपण झाकून. उघडूया आपण. आपला झालेला आहे. पण गॅस बंद करूया. गॅस बंद केल्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर घालून परत हलवून घेऊया. आपला स्वीटकॉर्नचा चिवडा झालेला आहे. 5 मिनिटांमध्ये स्वीटकॉर्न कणसापासून टेस्टी चिवडा छान झालेला आहे. तुम्ही नक्की करून पहा.